ठाण्यातल्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचा सध्या मोर्चा सुरू आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। वाहतूक कोंडी भ्रष्टाचार मुद्द्यावर सध्या एल्गार पुकारण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सध्या सुरू आहे, तर मोर्चाला सुरुवातही झालेली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचा हा एकत्रित मोर्चा ठाण्यात सुरू झालेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचं यावेळी शक्ती प्रदर्शन सुरू असल्याचंही पाहायला मिळतं। भ्रष्टाचारी सरकारचं करायचं काय? साठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचा हा मोर्चा सुरू झालेला आहे। उद्धव साहेब आगे बढ़ो, उद्धव साहेब आगे बढ़ो, राज साहेब आगे बढ़ो, राज साहेब आगे बढ़ो, अरे ठाकरे ब्रँड आगे बढ़ो। जितेंद्र आव्हाड हे मोर्चात सहभागी झालेले आहेत। आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी एक्सक्लुझिव्ह दृश्य ठाण्यातली पाहतोय। ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे पक्षाचा मोर्चा आणि मनसे एकत्रित मोर्चा काढलेला पाहायला मिळतोय, तर या मोर्चात जितेंद्र आव्हाड सहभागी झाल्याचंही अपडेट येत आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। ठाण्यातली ही थेट दृश्य आहेत। वाहतूक कोंडी आणि अनेक समस्यांना घेऊन यावेळी एल्गार पुकारण्यात आलेला आहे। हे दृश्य आपण सध्या पाहतोय। गडकरी रंगायतन ते मोर्चा निघणार आहे। ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचा एल्गार, वाहतूक कोंडी भ्रष्टाचार या वेगवेगळ्या मुद्द्यांवर हा एल्गार पुकारण्यात आलाय। गडकरी रंगायतन ते पालिका भवन असा हा मोर्चा निघणार आहे। घोषणाबाजी सध्या तिथे सुरू असल्याचंही पाहायला मिळतंय। जितेंद्र आव्हाडही या मोर्चात सहभागी झालेले आहेत। माझ्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड या ठिकाणी आहेत। सर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने देखील ठाण्यामध्ये मोर्चाला जो आहे तो पाठिंबा दिलेला आहे। मोठ्या प्रमाणात आपले देखील कार्यकर्ते दिसतात, तुम्ही देखील थेट रस्त्यावरती उतरलात मोर्चामध्ये। म्हणजे एक मुळात भूमिकाच माझी आहे, सगळ्यांनी एकत्र या म्हणून। दरोडेखोराला जेव्हा पकडायचा असतो तेव्हा एखाद्याचं काम नसतं, सगळ्यांनी एकत्र येऊन दरोडेखोराला पकडायचा असतो। अख्खा दरोडा घालून अख्खा ठाणं लुटलंय, त्याला पकडून द्यायचं आहे, तेव्हा एका दुसऱ्याच्या येणे होणार नाही, सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे। आले सगळे एकत्र। पहिले तर ठाण्यामध्ये मेट्रोची ट्रायल रन देखील धावलेली आहे। मार्चमध्ये उद्घाटन होत आहे। काय खड्ड्यात घालणार होते की काय मेट्रो ट्रायल रन? अजून 3 वर्ष मेट्रो सुरू होत नाही, वाटोळं होणार आहे मेट्रोनी। अख्ख्या घोडबंदरचं वाटोळं होईल, आयुष्यावर पस्तावतील लोक, पस्तावतील घोडबंदरला घरं येणारे लोक। पाहिलं तर घोडबंदरची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कधी आयुष्यात कमी होऊ शकत नाही। घोडबंदरची रुंदी कमी झाली, घोडबंदरचा सर्व्हिस रोड उडवण्यात आले, कशी कमी होणार हो? लोकसंख्या वाढणार, गाड्या वाढणार, गाड्या वाढल्यानंतर कसं काय होणार आहे या सगळ्याचं? असे कुठेतरी आरोप केले जातात की निवडणुकीच्या तोंडावरती हे मोर्चे वगैरे काढल्याच्या तोंडावरच मोर्चे निघतात। तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावरच लाडकी बहीण आठवली होती, तुम्हाला आधी आठवलेली का लाडकी बहीण? तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर संपूर्ण कर्जमाफी सांगितली होती, कुठे कर्जमाफी? शेतकरी तडफडतोय, कुठे आहे तुम्ही? निश्चित या ठिकाणी पाहिलं तर ठाण्यातील मेट्रो जी आहे ती 3 वर्ष जी आहे ती खुली राहणार आहे। त्याचबरोबर घोडबंदरमधील वाहतूक कोंडीचा मार्ग देखील सुटणार नाही, असं देखील या ठिकाणी आमदार जितेंद्र आव्हाड जे आहेत ते म्हणाले आहेत। तर येणाऱ्या काळामध्ये जे आहे तिजोरी लुटण्याचं काम हे प्रशासन कुठेतरी करत आहे, असं देखील त्यांनी थेट जे आहे ते सरकारला म्हटलेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत जे आहेत या मोर्चामध्ये उतरलेले आहेत। त्यामुळे ठाण्यामध्ये जे आहे ते महाविकास आघाडी विरोधात महायुती असं चित्र जे आहे ते रंगताना दिसतंय मोठ्या प्रमाणामध्ये। तर खऱ्या अर्थाने या मोर्चाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि मोठा शक्ती प्रदर्शन सध्या या मोर्चाच्या माध्यमातून जे आहेत करण्यात येत आहेत। माझ्यासोबत काही कार्यकर्ते या आजी नेहमी मोर्चामध्ये तुम्ही सक्रिय असतात, आंदोलनामध्ये सक्रिय असतात, आज देखील आंदोलन करताय। आज जे भाऊ भाऊ एकत्र आलेत
ते अख्ख्या महाराष्ट्रासाठी एकत्र आलेले आहेत, त्यांच्या स्वार्थासाठी एकत्र आलेले नाही आहेत. आणि आंदोलन केलं जातं असं म्हणतात. नाही आंदोलन केलं ते महापालिकेतला जो भ्रष्टाचार चालू आहे, बिल्डरांना ज्यांनी विकत घेतलेला आहे, यांच्या हुकुमशाहीवर चाललेला आहे, यांना आम्हाला लवकरात लवकर दरेगावला पाठवायचंय. आणि जी हुकुमशाही चाललेली आहे, जे अतिक्रमण चाललेलं आहे, घनकचऱ्यामध्ये जो भ्रष्टाचार चाललेला आहे, तो मोडून काढण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत. ठाण्यामध्ये मेट्रो सारखे प्रकल्प येत आहेत, बोरिवली सारखा टनल येतोय, काय वाटतंय प्रश्न सुटतील का? मेट्रो सारखा आमच्या गरिबांना काही मेट्रोचा उपयोग नाहीये. हा माणूस आता ठाण्यामध्ये आलाय दरेगाव सोडून, ह्याच्याकडे 2-2 हेलिकॉप्टर आहेत. आमच्या उद्धव साहेबांकडे साधारण 4 4 व्हीलर आहेत, बाकी काही नाही. मग ह्याच्याकडे 2 हेलिकॉप्टर आले कुठून?